संपूर्ण राज्यभरात आज लाडक्या गणरायाचं आगमन घरोघरी झालेलं आहे। राजकीय मंडळींच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत। सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। आपण पाहू शकता की माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेबांच्या घरीसुद्धा लाडके बाप्पा या ठिकाणी विराजमान झाले आहे। काही वेळापूर्वी आता आरती देखील संपन्न झालेली आहे। स्वतः कराड साहेब माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? बाप्पांचं आगमन झालं आहे, नवचैतन्य आहे, आनंद आहे। आज श्री गणेशाची स्थापना आमच्या घरी आम्ही केलेली आहे। गणपतीची चांगली मूर्ती आणून आम्ही स्थापना केलेली आहे, त्याची सजावट केलेली आहे। एकंदरीत 10 दिवस गणपतीची सकाळ संध्याकाळ पूजा करून आरती करून आम्ही त्यांना प्रार्थना करणार आहोत। एकच देवाच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न आहे या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे या महाराष्ट्रातला विकसित राज्य बनवायचं। हे दोन्हीही स्वप्न साकार होऊ दे अशी आम्ही प्रार्थना गणरायाच्या चरणी केलेली आहे। त्याचबरोबर आता पावसाळ्याचे दिवस आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगला पाऊस पडतो आहे। तर हे शेतकरी जो ह्या अर्थविकासाचा कणा आहे, आर्थिक विकास, तर शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या दिवस येऊ दे। यावेळेस येणारी पिकं चांगले येऊ दे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न बाकी सगळे उत्पादक म्हणजे कारखाने वगैरे सर्व चांगले होऊन एक महाराष्ट्र सुजलम सुफलम व्हावा, देश सुजलम सुफलम व्हावा अशी प्रार्थना आम्ही गणरायाच्या चरणी केली आहे। तुमचा काय वेगळा संकल्प असणार आहे? काय साकडं तुम्ही आजच्या निमित्तानं घातलं आहे बाप्पाकडे? आमचा संकल्प एवढाच आहे की सर्वांना सुखाचं ठेव आणि सर्वांना आनंदाचे दिवस येऊ दे। चंद्रकांत खैरे तुमचे जुने सहकारी असं म्हणतात की पुढच्या गणेशोत्सवापर्यंत राज्यात आमचा पक्ष मोठा सत्तेत येणार आहे। त्यांनी सुद्धा साकडं घातलं आहे। चंद्रकांत खैरेचं साकडं काही असलं तरी ही जनता, भारतातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात खुश आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली जनता ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये खुश आहे। म्हणून 2047पर्यंत हा विकसित देश आणि विकसित महाराष्ट्र होईपर्यंत दोन्हीही ठिकाणी केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्येच सरकार राहील याची आम्हाला खात्री आहे। आम्ही त्यासाठी 24/7 म्हणजे रात्रंदिवस आम्ही काम करत आहोत। खरं तर अगदी काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आलेल्या आहेत। कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? त्यासाठी काही साकडं घातलं आहे का किंवा कोणाची सत्ता येणार, काय वाटतं तुम्हाला? महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील। आता निवडणुकाचे प्रभाग कसे बनणार त्याच्यावरती यादी जाहीर झाली आहे आणि त्यासाठी आम्ही अगदी भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून काम करते। म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहील आणि महायुतीची सत्ता येईल याची आम्हाला खात्री आहे। आम्ही 24 तास काम करतो आहे। तर नक्कीच आपण पाहतो की हे होते डॉक्टर भागवत कराड। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी आज या प्रसंगी व्यक्त केला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।